तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून नुकतेच 6 खासदार हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे ठाकरेंचा पक्ष रिकामा होणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। त्याच विषयावरच्या पुढील विषयाकडे आपण वळूया। तर उद्धव ठाकरेंचा पक्ष अनेक अंशी रिकामा झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या रूपाने हा पक्ष माध्यमांमध्ये सक्रिय असला तरी जमिनीवरचं वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे। फक्त 3 खासदार आणि 20 आमदार, 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत केवळ 20 आमदार आहेत। या 20 आमदारांपैकी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आहेत। भांडूपचे आमदार सुनील राऊत हे संजय राऊतांचे धाकटे भाऊ आहेत, ते विक्रोळीचे आमदार आहेत। उरलेले 17 आमदार आणि ते देखील फुटणार अशी चर्चा आहे। शिवसेनेच्या 19 जूनच्या सभेत खुद्द रामदास कदम यांनी तसं बोलून सुद्धा दाखवलंय। तसं जर झालं तर ठाकरेंकडे केवळ 3 ते 4 आमदार उरतील। पक्ष सतत फुटतोय ही तर ठाकरेंसमोरची अडचण आहेच, पण तसं होण्यापासून रोखण्यासाठी ठाकरे कुठलीच पावलं उचलत नाहीत ही त्याहून सुद्धा मोठी समस्या आहे। अहंकार आणि अति आत्मविश्वासापायी ठाकरे नेते गमावतायत आणि हे काही नौखे नेते नव्हते। 3 ते 4 वेळा आमदार किंवा खासदार राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत। त्यांना सतत गद्दार म्हणणं, त्यांची टिंगळ करणं हे जनतेला आवडत नाही। हे 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालंय। तर 2012 ते 2019 हा अनेक अर्थानं उद्धव ठाकरेंचा सुवर्ण काळ होता। आम्ही असं का म्हणतोय ते पाहूयात। फेब्रुवारी 2007 भाजपाशी युती करून मुंबई पालिकेवर सत्ता उद्धव ठाकरे यांनी मिळवली। फेब्रुवारी 2012 भाजपाशी युती कायम ठेवली। मुंबई मनपावर दुसऱ्यांदा सत्ता ही त्यावेळच्या शिवसेनेची आली, उद्धव ठाकरे यांची आली होती। नोव्हेंबर 2014 विधानसभा निवडणुकीआधी युती तुटली। शिवसेनेचे तरी सुद्धा 62 आमदार हे निवडून आले होते। एकत्र शिवसेनेचे हे 62 आमदार होते। मात्र पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उपयुक्तता शून्य झाली। अखेर भाजपाच्या अटी शर्तींवर सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांना समाविष्ट व्हावं लागलं। फेब्रुवारी 2017 मुंबई पालिकेमध्ये पुन्हा शिवसेनेचा महापौर झाला। मात्र या निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या 85 पेक्षा कमी झाली। नोव्हेंबर 2019 काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले। तर ठाकरेंचा सुवर्णकाळ हा 2019 पासून सुरू झाला। मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांचा पक्ष फुटणार हे स्पष्ट होऊ लागलं। नेमकं ठाकरेंचं कुठे चुकलं ते पाहूयात। विचारसरणी सोडली। हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेला ठाकरेंनी काँग्रेसच्या दावणीला बांधलं अशी त्यावेळेस जोरदार चर्चा सुरू झाली। काँग्रेसच्या गच्चपी नेलं। राऊत कितीही दावे करत असले तरी बहुतांश नेते कार्यकर्त्यांना हा निर्णय त्यावेळेस आवडला नव्हता। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात परिणाम स्पष्ट झाले। उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडतच नाहीत ही अनेकांची तक्रार आहे। कोशात ते राहतात, मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत ही अनेकांची तक्रार। प्रचारासाठी पक्ष विस्तार करण्यासाठी सततचे दौरे करावे लागतात। घरात बसून पक्ष चालवता येत नाही याचा इतिहास साक्षीदार आहे। आणि उद्धव ठाकरे हे बऱ्याच वेळा बाहेर दिसत नाहीत ही त्यांच्या पक्षातील अनेक आमदार खासदारांची ओरड आहे। उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बडव्यांचं वर्तुळ आहे, ठाकरेंभोवती विशिष्ट नेत्यांचं वर्तुळ आहे। या नेत्यांव्यतिरिक्त ठाकरे संपर्क ठेवत नाहीत अशीही तक्रार आहे। संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब हे तिघे नेते इतरांना ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नाहीत अशीही चर्चा आहे। आदित्य ठाकरेंना महत्त्व दिलं जातंय, त्यांचं महत्त्व वाढत चाललंय। तुमचं ऐकू पण तुमच्या मुलाचं का ऐकायचं अशी शिंदेंसह अनेक नेत्यांची भूमिका। आदित्य ठाकरेंना प्रमाणाबाहेर दिलेलं महत्त्व
अनेक नेत्यांना पटलं नाहीये, पटत नाहीये. सतत गाफील राहणं हे सुद्धा ठाकरेंचं चुकलं. 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं तेव्हा स्वतः ठाकरे हे मुख्यमंत्री होते. राज्याची पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हाताशी असून देखील ठाकरेंना पूर्वकल्पना का नव्हती, हा सुद्धा त्यावेळेस अनेकांना पडलेला प्रश्न होता. राजकारणामध्ये सतर्क असणं आणि प्रतिस्पर्धेच्या पुढे राहणं गरजेचं असतं. यात उद्धव ठाकरे कमी पडले अशी ही चर्चा त्यावेळेस सुरू होती. कायदेशीर दिलासा त्यांना मिळाला नाही, ते सुद्धा ठाकरेंचं चुकलंय. 2022 पासून कोर्ट आणि निवडणुकीमध्ये आयोगातील सर्व खटल्यांमध्ये ठाकरेंचा पराभव झालाय. पक्षांतर विरोधी कायद्यापासून कसं सुटायचं हे आमदार खासदारांना चांगलंच समजलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची गोची झाली आहे. तर राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी ठाकरेंचं कसं विश्लेषण केलेलं आहे ते पाहूयात. माझं म्हणणं आहे की शिवसेना हा पक्ष अजिबात लयाला जात नाहीये. शिवसेना हा पक्ष उलट केंद्रित होतोय आणि तो सशक्त होतोय. एकनाथ शिंदेंच्याकडं पूर्णतः शिवसेना निघून जाते आहे. लयाला काही जात असेलच तर ते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व लयाला जात आहे. आणि ही अवस्था उद्धव ठाकरेंनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. म्हणजे आपल्या 4-5 दरबाऱ्यांच्या मध्ये अडकून पडून त्यांच्या हाती पक्ष सोपवून उद्धव ठाकरेंनी आपलं नुकसान करून घेतलेलं आहे. आमदार 20 फुटणार असं म्हणतायत, पण माझं मत असं आहे की आत्ताच्या घडीला आमदार फुटणार नाहीत. कारण मुळात राज्यातल्या सरकारला आणि केंद्रातल्या सरकारला आमदारांची आवश्यकता फारशी नाही आहे. ती आवश्यकता निवडणुकीच्या तोंडावर असेल. त्यामुळं आत्ता अजून एक आमदार फोडण्याचं गणित घालून वेगळी बदनामी आत्ता कोणी सत्ताधारी पक्षातलं करून घेईल असं मला वाटत नाही. हा, पण एक गोष्ट नक्की आहे, मुंबई मनपामधल्या नगरसेवकांची फूट पहिल्यांदा होऊ शकते आणि त्याचे तुकडे होऊन वेगवेगळ्या पक्षात जाऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.